कैवल्यवासी जिजाई. शिवाजी महाराजांच्या आईचे नाव काय होते? जिजाऊ माँसाहेब. त्या जिजाऊ माँसाहेबांनी शिवाजी महाराज घडवले, शिवाजी महाराजांना संस्कार दिले. तसेच या जिजाईने तुम्हाला संस्कार दिले, तुम्हाला घडवलं. आई या शब्दावर खूप लिखाण झाले. जगभरातील हजारो व्यक्तींनी कविता लिहिल्या, पण आजही आई तेवढी शिल्लक आहे. तो मायेचा सागर कधीच उपसला जाऊ शकणार नाही व आटलाही जाणार नाही. पक्षीने पिल्लाच्या तोंडात चारा भरवते, गायीच्या पोटातून वासरू जन्म घेतं. पोटातली घाण वासराला लागलेली असते. गाय ती घाण चाटून पुन्हा आपल्या पोटात घेते आणि वासराला स्वच्छ करते. तसंच आई 9 महिने आपल्याला पोटात वागवते. तिला आंबा खाऊ वाटला तर ती आंबा खात नाही का, तर माझ्या मुलाला त्रास होईल. ती आपल्यासाठी किती कष्ट सहन करते हो. आणि नंतर आपला जन्म झाल्यावर तर आणखी खूप कष्ट सहन करते आपल्यासाठी. आपल्या नाही ते लाड पुरवते आपली ती. म्हणून म्हणावं असं वाटतं, हंबरून वासराले साठते जेव्हा गाय, हंबरून वासराले साठते जेव्हा गाय, तवा मले तिच्यामध्ये दिसते माझी माय, तवा मले तिच्यामध्ये दिसते माझी माय. काट्या कुट्या वेचायला माय जाई राणी, पायात नसे वाहन तिच्या फिरे अनवाणी. काट्या कुट्यालाही तिचे मानतव नव्हते पाय, तवा मले काट्यामध्ये दिसली माझी माय. हंबरून वासराले चाटते जेव्हा गाय, तवा मले गाईमध्ये दिसली माझी माय. आईला द्याव्या तितक्या उपमा कमीच आहे. आई म्हणजे देव पृथ्वीवरचा, आई म्हणजे साठा सुखाचा, आई म्हणजे मैत्रीण गोड, आई म्हणजे प्रेमाची बाहुली, आई म्हणजे दयेची सावली. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी आईबद्दल एक सूत्रच उच्चारलं, बाई तुम्ही मायेकी आणि मायेच्या ठाई येते सकळही सामायिक. आईचं हृदय दुःख सामावून घेणारी जागा आहे. सर्व नद्या गटारासह सागराला येऊन घेतात, तो सामावून घेतो. म्हणून म्हणावंसं वाटतं, आई मायेचा सागर, आई साखरेची वडी, आई मायेचा सागर, आई साखरेची वडी. माझ्या वेदनेत आई आठवते घडोघडी, माझ्या वेदनेत आई आठवते घडोघडी. ज्या घरात आईची हेळसांड होते ना, त्या घरात आई जिवंत असताना कळत नाही आणि मेल्यावरती मिळत नाही. म्हणून त्या माय बापाला सांभाळा, त्यांचा सांभाळ करा. आपण आजकाल आईवडिलांना विसरूनच चाललो. आपण आईवडील म्हातारे झाले की आपण त्यांना वृद्ध आश्रमामध्ये पाठवतो. हे काही वागणं झालं का हो? आपण लहानपणापासून ते आपल्यासाठी नाही ते कष्ट करतात, वाटेल ते आपल्यासाठी कष्ट करतात. आपल्यावर किती संकट येऊ दे, आई आपली ढाल होते. आणि आपण ते म्हातारे झाले, आपण त्यांना वृद्ध आश्रमामध्ये पाठवतो. तसं करत नका जाऊ. तर आपल्या आईवडिलांना सांभाळा, त्यांना वेळ देत चला. आपण आजकाल इतकं बिझी होत चाललोय की आपण आपल्या कामाला जातो, कामावून घरी आलो की घरच्यांमध्ये आपण व्यस्त होतो. आईवडिलांना विचारतच नाही, तुम्ही जेवले का, तुम्ही बरे का. आपण त्यांना विचारपूस केली तर ते लवकर नाही जाणार. ते 5 वर्ष जायच्या आधी 10 वर्ष जगतील ते, आणि नंतर ते जाणार. अशा कैवल्यवासी जिजाई आपल्यातून जाऊन वर्ष झाले. कैवल्यवासी जिजाई रामभाऊ तिडके हे आपल्यातून जाऊन वर्ष झालं, तरी त्यांच्या जाण्यानं त्यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. तरी परमेश्वर त्या गत आत्माला आपल्या श्रीचरणी जागा देव आणि उर्वरित परिवाराला दुःख पेलण्याचे बळ देव, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि भावपूर्ण आदरांजली अर्पण करते. धन्यवाद.